हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज संडे आहे. तर आज संडे असल्यामुळे मॉर्निंग तशी उशिराच झालेली आहे, म्हणजे 7 वाजता झालेली आहे. जी सकाळी 5:30-6 वाजता होते ती आज 7 वाजता झालेली आहे. तर माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता आपण बनवूया नाश्ता. तर नाश्त्यासाठी मी बनवत आहे ढोकळा. म्हटलं तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करावी. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, पाव चमचा हळद, 2 चमचे साखर, 1 चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबू सट आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित पाणी टाकून मिश्रण बनवून घेतलं आहे. एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तयार केलेल्या मिश्रणामध्ये 1 पॅकेट इनो, त्यावर थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिश्रण बनवून घेऊया आणि हे मिश्रण एक तेल लावलेल्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता. मी असं ताट घेतलेलं आहे. पाणी आपलं उकळलं आहे. यावर चाळणी ठेवूया आणि त्यावर ते पीठ ठेवूया. पिठाचं भांडं लगेचच वाफवायला ठेवायचं आहे. हाय फ्लेमला किंवा लो टू मीडियम फ्लेमला 15 मिनटं वाफवून घेऊया. माझ्याकडे स्टीमर नाही, मी अशा पद्धतीने स्टीम देत असते. ढोकळा आपला थंड होत आहे. त्यानंतर 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, यामध्ये 1 चमचा तीळ, कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची, 2 चमचे साखर. गॅस बंद केला होता. त्यानंतर परत गॅस ऑन केलेला आहे. यामध्ये 1 चमचा किंवा 1 ते 2 हिरवी मिरची टाकलेली आहे, बारीक चिरलेली. व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया. तर आपला हा तडका तयार झालेला आहे. हा आपण संपूर्ण ढोकळ्यावर टाकून घेऊया. सुरुवातीला मी कट केलेला नाही. पहिले थोडा आपण याच्यावर तडका टाकून घेतलेला आहे. त्यानंतर हे ताट या भांड्यातनं किंवा चाळणीतनं काढून घेऊन त्याची आपण काप बनवून घेऊया. पहिले हा ढोकळा कट करून घेतला. पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हा कट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा आपला तयार झालेला, अजिबात चिटकत नाही आहे. तर अशा पद्धतीने हा ढोकळा कट करून घेतल्यानंतर परत यावर आपण हे तडका जे आहे तडक्याचं पाणी ते टाकून घेऊया, म्हणजे संपूर्ण आतपर्यंत हे पाणी जातं. बघा अशा पद्धतीने वरून गार्निशिंगसाठी आपण खोबऱ्याचा कीस, पांढरे तीळ, कोथिंबीर याप्रमाणे आपण गार्निश करू शकतो. व्यवस्थित दिसण्यासाठी मी थोडं लाल तिखट वरून टाकलेलं आहे. त्यानंतर पांढरे तीळ टाकलेले आहे आणि खोबरा कीस टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट असा ढोकळा, टेस्टी. तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.